मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतं की आता पिहूला सगळ्या गोष्टी, जुन्या गोष्टी आठवायला लागतात. कारण पिहूने पार्थच्या लग्नाच्या वेळी त्या दोघांना एकत्र बघितलेलं होतं आणि पिहूला त्या दोघांच्या नात्याबद्दल थोडं तरी का होईना माहिती होतं. तर पिहूला आता हे सर्व सत्य आठवत असतं. आणि मग दुसरीकडे आता जीवा हा नंदिनीला हात जोडून माफी मागत असतो. आणि मग तेव्हा नंदिनी त्याच्याकडे बघते आणि म्हणते की या चुकीला आता माफी नाही आणि तुम्हालाही ते चांगलंच माहिती आहे. या सगळ्यांचा गोष्टीचा विचार करत मग आता नंदिनीला अचानक चक्कर येते आणि मग ती बेशुद्ध होऊन खाली कोसळते. व मग तेव्हा जीवा हा खूप घाबरून जातो आणि जीवा तेव्हा नंदिनीला सावरू लागतो. तर दुसरीकडे वसू आत्या रम्याला म्हणत असते की अगं, आपण जेवढा विचार केला होता त्याच्यापेक्षा मोठं प्रकरण झालं हे. तर रम्या म्हणते, ते चित्र बघत म्हणते की अगं आई, आता आपण फक्त मज्जा बघायची. आता लवकरच माझा पार्थ मला पुन्हा मिळणार. तर इकडे जीवा नंदिनीला उठवण्याचा प्रयत्न करत असतो. तर नंदिनीला असं अचानक बेशुद्ध होऊन पडलेलं पाहून मग सगळे तिच्याकडे धावतच पळत येतात. तर मित्रांनो, पुढील भागासाठी नक्कीच कॉमेंट करा.